नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ज्या चर्चा चालू आहेत त्या चर्चेत मला एकच वाक्य सुचतंय, ते म्हणजे निवडणूक आयोग बाबासाहेबांच्या राज्यघटनेप्रमाणे चालतं, बापट साहेबांच्या नाही. घटनातज्ञ उल्हास बापट ज्या पद्धतीनं घटनेचा कीस पाडतायत त्या प्रकारे निवडणूक आयोग विचार करत नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली आहे त्याप्रमाणेच ते विचार करतं, हे स्पष्टपणे समोर येत आहे. माध्यमांच्या मधून वेगवेगळ्या चर्चा रंगत आल्यात खऱ्या, पण या चर्चा आणि निवडणूक आयोगाचा निकाल याच्यामध्ये महद अंतर आहे. कसं ते आपण समजून घेणार आहोतच. पहिल्यांदा बापट साहेबांच्या घटनेकडे जाण्याच्या ऐवजी मी तुम्हाला एका दैनिकाची बातमी दाखवतोय. दैनिक अर्थात लोकसत्ता आहे. लोकसत्तामध्ये आलेल्या एका बातमीत असं म्हटलंय की या सगळ्या निवडणूक आयोगाच्या तरकटांमुळे आणि विसंवादी भूमिकांच्यामुळे गडबड होते आहे. त्यात एक मुद्दा उपस्थित केलाय की जर विधानसभेतल्या आमदारांच्या आणि लोकसभेतील खासदारांच्या जोरावर निवडणूक आयोगानं ठरवलं असेल तर यात विधान परिषद आणि राज्यसभा गृहीत धरलेली नाही. मला हसू येतं. हा जो कोणी बातमी, लेख, काय त्याला जे म्हणायचं ते लिहिणारा ज्ञानी व्यक्ती आहे, त्या ज्ञानी व्यक्तीला मला एवढंच सांगायचंय की विधानसभा आणि लोकसभा यातील सदस्यांची निवड थेट लोकांच्या मतदानानं होत असते. राज्यसभा आणि विधान परिषद यातील सदस्यांची निवड ही थेट मतदानानं होत नाही, तर या विधानसभेतील लोकांच्या मतदानावर होत असते. म्हणजे हा फरक लक्षात घ्या. यांची मतं यांना, त्यांची मतं पुढच्याला, असं करून ते होत असतं. त्यामुळे याचा विचार कोणीही करणार नाही. दुसरा एक मुद्दा या विद्वान माणसांनी घटनेत वापरला आहे. यात ते म्हणतात की आमदारांना मिळणारी मतं ही पक्षाची मतं असतात, आमदारांची मतं नसतात. चला ठीक आहे, काही विषयावरती वाद करताना ते बरंच लांबत जातं. कोंबडं अधिक अंड असं होत राहतं. आमदारांना मिळणारी मतं ही पक्षाची मतं आहेत असं गृहीत धरलं तर पक्षाची एकत्रित मते कोणाकडे आहेत हा विचार तर होईलच. जेव्हा 40 आमदार एकीकडं, 15-16 आमदार एकीकडं असं होईल तेव्हा पक्षाची बहुसंख्य मतं कोणीकडे आहेत तिकडेच पक्ष आहे. जर आमदारांना मिळणारी मतं पक्षाची असतील आणि पक्षाची एकत्रित मतं एका ठिकाणी असतील तर त्यालाच पक्ष म्हणायला पाहिजे, एवढं नक्की आहे ना. एक गोष्ट आहे, 2018 मध्ये थेट निवडणुका न घेता नियुक्त्या केलेल्या होत्या असं एक मत निवडणूक आयोगानं व्यक्त केलेलं होतं आणि त्यावरही हे विद्वान व्यक्त झालेत. एकनाथ शिंदेंचीही अशीच निवडणूक न घेता आहे असं म्हणतायत. एकनाथ शिंदेंची निवड एका अपवादात्मक परिस्थितीत झाली आहे. त्यांना आता आपला पक्ष उभा करावा लागणार आहे. चला जाऊ द्या, या विद्वानांच्या माध्यमांच्याकडं आपण फारसं लक्ष देण्याची गरज नाहीये, कारण अजून पूर्ण संपविण्याची प्रक्रिया त्यांना पार पाडायची आहे. आपण जरा पुढे जाऊया, ज्या बापट साहेबांच्या घटनेवर जाऊया. म्हणजे मी म्हणालोय की ही राज्यघटना बाबासाहेबांची आहे आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर निवडणूक आयोग विचार करतो, बापट साहेबांच्या नाही. आपण त्याच्यावर जाऊया. बापट साहेब म्हणतात, माझ्या मताप्रमाणे राज्यपालांच्या विषयात ते पहिल्यांदा बोलतात की राज्यपालांची हकालपट्टी झाली आहे. माझ्या मताप्रमाणे कोणी राज्यपालाची मागणी करत नसतो. जरा बापट साहेबांचं ते वाक्य ऐका. जसं गव्हर्नरची बदली म्हणण्यापेक्षा हकालपट्टी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना फार आनंद झाला आणि भाजपने सांगितलं की नाही, त्यांनीच विनंती केली होती म्हणून ते गेले. आता वास्तविक 5 वर्षाची मुदत असते. माझ्या ज्ञानाप्रमाणे 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत कुठलाही गव्हर्नर विनंती करत नाही मी जाऊ का म्हणून. पण त्यांना काढून टाकायच्या ऐवजी सांगण्यात येतं की तुम्ही राजीनामा द्या, म्हणजे ते मानाने बाहेर पडतात. तेव्हा कुठल्याही गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघण्याची आपली वृत्ती वाढली आहे. ऐकलं. यानंतर आपल्याला काय कळतं की राज्यपालांनी स्वतः होऊन पंतप्रधानांना पत्र पाठवलं, गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं, राष्ट्रपतींना पत्र पाठवलं की मला मोकळं करा, मला आता आयुष्य माझं वेगळं जगायचं आहे. त्यांना काढलेलं नाही.
त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे, याला बापट हकालपट्टी म्हणतात. तेव्हा बापट आपटलेले आहेत हे लक्षात येतं. म्हणजे बापटांच्या लक्षातच येत नाहीये की आपण काय करतो आहोत. खरं तर याचं उत्तर बापटांनी स्वतःच दिलंय, अगदी स्वतः दिलंय. बापट म्हणतात की काय म्हणतात, ऐकायचं तुम्हाला कसं उत्तर दिलंय? ऐका एकदा. कॉन्स्टिट्युशनल अनालिसिस करून सांगतोय की काही लोक दबावाला बळी पडू शकतात. सगळे पडतात असं नाही. काही कॅरेक्टर आणि इंटिग्रिटीची लोक असतात जी विकत घेतली जाऊ शकत नाही, पण विकत घेतली जाणारी लोक असतात. तेव्हा आपण घटनेचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. मला स्वतःला असं वाटतं की इलेक्शन कमिशनने हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या आधी द्यायला नको होता. आधीच्या चीफ जस्टिसनी तशी सूचना दिलीच होती, परंतु आत्ताचे जे चीफ जस्टिस आहेत चंद्रचूड साहेब, त्यांनी सांगितलं की नाही, सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली इलेक्शन कमिशनला पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाला द्यायचं हे अधिकार आहेत 324 कलमाखाली, आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू दे. हे बरोबर होतं सेपरेशन ऑफ पॉवर्सचं. परंतु इलेक्शन कमिशनकडे इतकी मॅच्युरिटी असणं आवश्यक होतं की याचे राजकीय परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय प्रिएम्प्ट करता येणार नाही, आधी ठरवता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आपण त्या ठिकाणी निर्णय द्यावा हे इलेक्शन कमिशनला कळायला पाहिजे होतं. हे असं आहे. म्हणजे बापट म्हणतात की लोक विकली जात नसतात, विकली जात असतात. त्यांनाच माहित आहे कसं बोलायचं असतं आणि काय बोलायचं असतं ते. म्हणजे बापटांनी स्वतःविषयीचाच हा खुलासा दिलाय की नाही मला माहित नाही, पण ते तसं बोलले. निवडणूक आयोगाकडे मॅच्युरिटी असायला हवी या सगळ्या विषयाचा विचार करण्याची, असंही बापट म्हणतात. म्हणजे बापटांना जर हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला असता तर तो योग्य वाटला असता, नाही तर तो योग्य झाला नसता. निवडणूक आयोगाची मॅच्युरिटी काढताय बापट. अहो, ज्या निवडणूक आयोगाला संवैधानिक आधार आहे, ज्यांनी अभ्यास केलाय कायद्यांचा, कलमांचा, त्याचा अभ्यास केलाय, तिथे तुम्ही त्यांची काढताय. बरं, तुमचं योगदान काय आहे? कुठल्या कोर्टात वकिली केली आहे? म्हणजे एक सायकलच्या दुरुस्तीचं दुकान आणि जिल्हा कोर्टात नोटिसा पाठवण्याचं काम असेल तर कळवावं मला, आणि ते इंग्रजीचे क्लासेस, या सगळ्यांच्या मध्ये काम करणारा माणूस जेव्हा आपल्या आपल्या पद्धतीने राज्यघटनेचा अभ्यास सांगू लागतो. बरं, तुम्ही म्हणलंय ते काही झालंय असं घडलंय का? की राग याचा आहे, आपण जे म्हणतोय ते होतच नाही, असा काही राग आहे का? त्या रागातून हे सगळं बोलणं चाललंय का? निवडणूक आयोगाचा निर्णय, म्हणूनच मी म्हणालो निवडणूक आयोगाचा निर्णय हा बाबासाहेबांच्या राज्यघटनेप्रमाणे झाला आहे, बापट साहेबांच्या नाही. किती आक्रस्ताळेपणा असतो, काय काय शब्द वापरायचे असतात. जरा संजय राऊतांच्याकडे बघा, त्यांचे ट्विट बघा. म्हणजे निवडणूक आयोग काय रखेल झाला आहे, पुन्हा संसद हिरड्यांची फौज बनली आहे, हे सगळं बोलताना आपण संसदेतल्या यच्चयावत खासदारांना, आपल्याकडे असलेल्याही खासदारांना हिरडे म्हणतो आहोत, काँग्रेसच्या खासदारांना हिरडे म्हणतो आहोत. याचंही भान संजय राऊतांना राहिलेलं नसावं का? हे सगळं जेव्हा चालतं तेव्हा लक्षात येतं की ह्या सगळा त्रागा आहे, अदळापट आहे. पण ही अदळापट ही राज्यघटनेनुसार घेतलेल्या निर्णयासाठीची आहे, बापट साहेबांच्या प्रमाणे घेतली नाही याचीच आहे. एवढंच या प्रसंगी सांगावं असं वाटतं. इथे प्रत्येकाला उल्हास खूप असतो, पण त्यात फाल्गुन मास आला की अशी स्थिती होत असते. चला, आपल्याला असं नको, आधी सबस्क्राईब करायचा उल्हास आणि त्यात आला फाल्गुन मास, असं नको व्हायला. सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण तेच आमचं बळ आहे. लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद.